छत्रपती शिवरायांचा इतिहास हा सगळ्यांना नेहमीच स्फूर्तिदायक असतो, परंतु तो वेगवेगळ्या पद्धतीने मांडणीमुळे सातत्याने प्रत्येकाच्या मनामध्ये स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, लोकांचं राज्य या संदर्भातली भावना तेवत राहते. आणि म्हणून लायन क्लब 3च्या वतीने हा चित्रपट आपण आपल्या लोकांना, आपल्या सगळ्यांना दाखवावा आणि त्यांना आनंद मिळावा, स्फूर्ती मिळावी यासाठी आम्ही सगळे चित्रपटात आलो. पहिल्याच शोला येण्याचं भारतीयांची परंपरा आहे, परंतु आज आम्ही हिंदी चित्रपटातनं, मराठी चित्रपटातनं खूप तृप्त झालो. त्यातले एकूण सिनेमॅटोग्राफी, त्यातल्या एकूण भव्यता, त्यातल्या सगळ्यांची केलेली ॲक्टिंग, मला असं वाटते की वेगळा छत्रपती शिवरायांचा चित्रपट आम्ही यावेळेस पाहिला. याच्या आधी आम्ही अनेक चित्रपट छत्रपतींवर पाहिलेले आहेत, परंतु एकदम आधुनिक पद्धतीतला, आगळा वेगळा आणि मनावर कायम इम्पॅक्ट टाकणारा, डोळ्यामध्ये कधी कधी अश्रू आणणारा आणि महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी किती लोकांची आहुती दिली, घरच्यांनी कशी आहुती दिली, कसं त्याग समर्पण केलं, याचा एक अतिशय आदर्श आम्हा नवीन तरुण पिढीसमोर उभा करणारा चित्रपट आहे. त्याच्यामुळे मी त्या चित्रपटाला सॅल्यूट करतो. धन्यवाद. राष्ट्राचं आद्य दैवत, हिंदू राष्ट्राची स्थापना करण्याचं ज्यांनी स्वप्न अंगीकारलं होतं असे राजा शिवाजी महाराजांचा आज चित्रपट पूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. या शोचा परभणीमधील फर्स्ट शो, प्रीमियर शो हा लायन्स क्लब परभणी प्रिन्सच्या वतीने पूर्ण लायन्स क्लबमधील सदस्यांसाठी व परिवारासाठी आयोजित करण्यात आला होता. आमच्या क्लबचे अध्यक्ष लायन अक्षय इंगळे व आजच्या ॲक्टिव्हिटीचे चेअरपर्सन हितेन तलरेजा यांच्या पुढाकारातून संपूर्ण परभणीतील लायन सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबासह या चित्रपटाचा आस्वाद घेतलेला आहे. खरोखर शिवाजी महाराजांची थोर गाथा हे आपण वेगवेगळ्या पुस्तकाच्या, चित्रपटांच्या माध्यमातून पाहतोच, परंतु वेळोवेळी याची उजळणी जर होत राहिली तर येणाऱ्या पिढीला नक्कीच आदर्शवत हा चित्रपट ठरेल असं मला वाटतं. आणि सर्व परभणीकरांनी या चित्रपटाला जरूर उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि खरोखर बालांसह ही चित्रपट पाहण्यासारखा आहे. सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशी मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून ही एक छोटीशी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली, त्याबद्दल सर्व लायन्स परिवारच्या या ठिकाणी मी धन्यवाद. लायन्स क्लब परभणी प्रिन्सच्या माध्यमातून राजा शिवाजी हा आज प्रदर्शित झालेला चित्रपट आम्ही सर्व क्लबच्या लायन्स क्लबच्या सदस्यांना दाखवला आणि अत्यंत स्फूर्तिदायक असा चित्रपट आज फर्स्ट शो दाखवण्याचा प्रयत्न आमच्या क्लबकडून झालेला आहे. यासाठी सर्व आमच्या क्लबच्या सदस्य PSTच्या माध्यमातून हे आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये सर्व अध्यक्ष सर, आमच्या क्लबचे अध्यक्ष अक्षय इंगळे सर, तसेच आमच्या क्लबचे प्रमुख जे आहेत प्रवीण धाडवे यांच्या सर्वांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झालेला आहे. याच्यामध्ये आजच्या ॲक्टिव्हिटीचे चेअरपर्सन हितेन तलरेजा सर यांनीसुद्धा खूप चांगले सहकार्य केले. याबद्दल सर्वांचे आभार. आणि चित्रपट नंबर 1 धन्यवाद. या दिवसाला मी हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वांना आवाहन करतो. अत्यंत स्फूर्तिदायक आणि अत्यंत चांगला चित्रपट म्हणून मी याला 5 स्टार रेटिंग देईन. धन्यवाद. ते पिक्चर बघण्यासाठी आलो होतो. राजे शिवाजी हा पिक्चर खूप छान आहे, खूप जबरदस्त आहे. मी पण पाहिले, तुम्ही पण बघा. त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध आणि त्यांचा प्लॅनिंग करणं आणि त्यांचा दृढशक्ती हा खूप छान होता. हिंमत खूप जबरदस्त होता. त्यापाशी राजे शिवाजीमध्ये त्यांचा बालपण दाखवला आणि त्यांचा शंभूराजे त्यांचा मोठा भाऊ आणि निजामशाही, आदिलशाही आणि रजिया सुलतान यांचा रोल होता. खूप परफेक्ट होता, जबरदस्त होता. इतरांनी पण नक्कीच पाहावा, कारण हा इतिहासावरचा पिक्चर आहे. इतिहासाला उजाळा मिळेल.